पंचालीने डोकं हलवलं. अभि, राय, चला आपण खाली जाऊन बोलू, आकाशला झोपू दे, ती म्हणाली. सगळे खाली आले. अभि रायच्या उंचीपर्यंत खाली बसला आणि म्हणाला, हाय ब्युटिफुल, कशी आहेस? तुझं नाव काय आहे? राय मात्र पांचालीकडे वळून म्हणाली, हा तर मूर्ख आहे मम्मी, याला माहीतच नाही मी अनोळखी लोकांशी बोलत नाही. अभि अक्षरशः थक्क झाला. तो पंचालीकडे अवाक होऊन बघू लागला. अगं माझी, तो माझा मित्र आहे म्हणजे तो तुझाही मित्र. आता जा आणि दोस्ती कर. पंचालीने तिला समजावलं. राय त्याच्याकडे गेली आणि हात पुढे केला. त्यांनी हात मिळवले पण पंचालीच्या अंगावर एक अनामिक शिरशिरी आली. भीतीची शिरशिरी. रायला गमावण्याची भीती. माझं नाव सौरव सिंग, तू मला काका म्हणू शकतेस, अभि म्हणाला. माझं नाव दितीप्रिया घोष आणि तुम्ही मला फक्त दितीप्रिया म्हणाल. फक्त माझं कुटुंबच मला राय म्हणतं. मिस्टर सिंह, राय खट्टाळपणे म्हणाली. होय, राय वयापेक्षा खूपच हुशार होती, खूप समजूतदारही होती. ती पांचालीचं प्रत्येक ऐकायची. पण पंचालीच्या मनात पहिल्यांदाच कुठेतरी एक अस्वस्थ भीती जागी झाली होती. संध्याकाळी 9 वाजता पावसाच्या रिमझिम सरी बाहेर कोसळत होत्या. आकाश ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. पण अभि अजून तिच्याच घरी होता. आणि आश्चर्य म्हणजे राय, जी कधी कुणाशी पटकन मैत्री करत नसे, ती अभिच्या सोबत खेळत होती. पांचालीने जेवण वाढलं. तेव्हा अभि बोलला, तर विचार केलास का? कशाचा? ती सहजपणे म्हणाली. लग्नाचा, आपल्या लग्नाचा. आता रायही आपल्यासोबत आहे. मला वाटतं आपण आधी कोर्ट मॅरेज करावं आणि मग नंतर सगळे विधी. ते ऐकून पंचालीच्या तोंडातलं अन्न अडकलं. ती खोकू लागली. रायने तिला लगेच पाणी दिलं. लग्न? मम्मा, तू लग्न करणार आहेस? मग मला विसरशील का? रायने निरागस प्रश्न केला. पंचालीने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, मी मेल्याशिवाय तुला कधीच विसरणार नाही. मला माहीत होतं, मी तर फक्त गंमत केली. पण तुझं लग्न कधी आहे मिस्टर सिंह? रायने विचारलं. मी वकिलाशी बोललो, 10 दिवसांनी आपण लग्न करू शकतो, अभि म्हणाला आणि पांचालीकडे पाहिलं. ओके. पांचालीचा आवाज थरथरत होता. ती त्याच्या प्रस्तावाने खूपच धक्कीत पडली होती. तिने कधीच अपेक्षा केली नव्हती की तो इतका अधीर असेल आणि तिला इतक्या लवकर लग्नाची ऑफर देईल. मला प्रेम करतो का, हे तिच्या मनात उभं राहत होतं. सौरव सिंह, जो तिला माहीत होता, तो फक्त पैसा आणि मालमत्ताच आवडतो असाही तिचा विश्वास होता. तरीही आता राय तिच्याबरोबर होती आणि त्या विचाराने तिला थोडं सुख मिळालं. ती काही ऑफिसचे काम करत होती तेव्हा तिला सौरभचा मेसेज आला. मला या रेस्टॉरंटमध्ये 5 वाजता भेट, एकटी ये, तुझा अभि. अरे बापरे, आता काय हवं त्याला? हे हृदयाचे इमोजी म्हणजे काय? आणि एकटी का? तो जाणतो की मी रायला न घेता कुठेच जाऊ शकत नाही. असे मनात घोळत पांचालीने काही प्रकारे रायला तिच्या मैत्रिणीच्या घरी पाठवून ठेवलं. खरोखरच राय इथं आधीच मित्र बनवून चुकली होती. ती खूप हुशार आणि प्रतिभावान होती. संध्याकाळी 5 वाजता पांचाली जेव्हा रेस्टॉरंटला पोहोचली तेव्हा तिला सौरभ तयारीत उभा दिसला. ती त्याच्याजवळ उभी राहून समोर बसली. त्याच्या चेहऱ्यावर तिला पाहून हलकी चमक होती. पंचाली म्हणते, काय झालं अभि? इतक्या अचानक एकटी का बोलावलंस? अभि म्हणतो, अरे बघतेस ना, तू खूप व्यस्त असतेस. मला विरडा वेळच मिळतोय. असं तुला काही सांगायचं होतं. पांचाली म्हणते, अभि सॉरी, पण राय येथे नाही आहे आणि तिची काळजी माझ्यावर आहे. तू काय सांगणार होतास? अभि म्हणतो, नाही, मी फक्त विनोद केला होता. तू इतकी गंभीर का झालीस? पंचाली म्हणते, हे व्यंगासाठी बोललास म्हणून मला इथे बोलावलास? अभि म्हणतो, नाही, खरं म्हणजे मला तुझ्याबद्दल सांगायचं होतं. उद्या माझ्या कुटुंबाला तुझी ओळख करून द्यायला येशील का? पांचाली म्हणते, काय? कुटुंब? पण का? अभि म्हणतो, कारण आपण लग्न करणार आहोत. तुझं माझ्या पालकांना भेटणं आवश्यक आहे की नाही? पांचाली धास्तावली. मला थोडं घाबरलेल्यासारखं वाटतंय. अभि सहजपणे म्हणाला, काय हरकत आहे, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. बोलण्यानंतर दोघांनी कॉफी घेतली आणि मग स्वसा ठिकाणी निघून गेले. पंचालीची मनोवस्था गोंधळलेली होती. उद्या तिला सौरभच्या आईवडिलांना भेटायचं होतं, पण त्याची जिद्द आणि अधीरपणा तिला काय इतका चिंतित करत होता. तरीही तिला समजत होतं की आता वर्षभरांची आखलेली योजना वाया जाऊ नये म्हणून तिला हा सामना करावा लागणार आहे. आज मोठा दिवस होता. सौरभला वाटलं आज तो आपल्या आईवडिलांना पांचालीबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगेन. त्याला भीती वाटण्याची गरज नाही, हा ठरवून तो आला होता. वडिलांच्या कार्यालयात तो दारापाशी थाप मारून आत गेला. राहुल त्याच्याकडे होता. राहुलसारख्या मित्रानेच त्याला धैर्य दिलं होतं. सौरभ थरथरलेल्याच शब्दांना सुरुवात करणार होता. सौरभ म्हणतो, डॅड. वडील म्हणतात, हं? अरे अभि बाळा, तू आला आहेस?
तुझ्याबद्दल मी फार काळजीत होतो. सौरभ म्हणतो, काळजीत? नाही काही. मी आज पांचालीला घरी बोलावलंय. तिला आपल्या कुटुंबाला भेटायला आणेन. वडील म्हणतात, छान. अन्यथा तिला कसा विश्वास बसणार की तू खरोखर तिच्यावर प्रेम करतोस? तिला संशय येऊ शकतो. सौरभ घाबरून म्हणाला, डॅड, मला खरंच पांचालीशी लग्न करायचं आहे. खरं? काय म्हणावं तेच. वडील थोडे थक्क झाले. नंतर हसले आणि त्याच्यावर हात ठेवून कमी आवाजात म्हणाले, छान आहे की तुला कोणीतरी आवडतो, पण मला तिची मालमत्ता हवी आहे. सौरभ अचंबित झाला, पण डॅड, ती नंतर माझी बायको होईल. ती मालमत्ता मी कशी घेऊ? वडील थंडपणे म्हणाले, काय फरक पडतो? मारतो का? सौरभ धडके भरला. काय? नाही, मी तिला प्रेम करतो. मी तिला मारू शकत नाही. सोनालिकाशी जे घडलं ते अपघातच होता, पण मला तिला हरवायची इच्छा नाही. जरी मी सोनालिकाला कधीच प्रेम केले नाही, ती माझी चांगली मैत्रीण होती. तिचा स्वभाव सुंदर होता. राहुल म्हणाला, डॅड, मला वाटतं भाऊ बरोबर आहे. आपल्याला तिला मारण्याची गरज नाही. नंतर लग्नानंतर ती मालमत्ता आपोआप आपल्याकडे येऊ शकते. फार कष्ट करावेच लागणार नाही. वडील थोडे विचार करून म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेव, मला तिची सगळी मालमत्ता पाहिजे. विक्रमसिंहच्या मनात विचार चालू होते की हे मुलं खरंच माझी मुलं आहेत का, याबद्दल कधीकधी शंका येते. एका मुलीला मारण्यात एवढं काय मोठं आहे? 6 वर्षांपूर्वी सोनालिकाला मी माझ्या रस्त्यातून दूर करण्यासाठी ठार केलं होतं, आणि आता या मुलीची संपत्ती हवी असेल तर मला या मुलाला शांत ठेवावं लागेल. नाहीतर हा बावळट सगळ्यांना माझ्याबद्दल सांगून बसेल. पंचाली घरात जाण्यापूर्वी विचारांच्या गर्तेत हरवली होती. तेवढ्यात तिच्या हाताला कोणीतरी ओढ दिली. ती राय होती. काय झालं ग बाळा? पंचालीने विचारलं. तू मला इथे का आणते आहेस? तुला एकटीनेच यायला पाहिजे होतं. रायने थोडं रागावून म्हटलं. नाही ग, तू माझ्यासोबत नेहमी येशील. मी जिथे जाईन तिथे तू येशील, कळलं? पंचालीने ठामपणे सांगितलं. तेवढ्यात अभि आला आणि दोघींना घेऊन आपल्या घरी पोहोचला. घरात शिरताच पंचालीने पाहिलं की सोफ्यावर सगळे बसले होते. कदाचित अभिचीच वाट बघत होते. नाही, खरं तर तिची. ती आत गेली आणि एक बाई उभी राहिली. बहुतेक ती अभिची आई असावी. तिचं रूप पाहून पंचालीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्या बाईने ताबडतोब तिचा अश्रू बोटाने पुसला आणि विचारलं, काय झालं ग बाळा? का रडते आहेस? या बावळटाने अभिकडे बोट दाखवत तुला काही त्रास दिला का? मम्मी, अभि चकित झाला. पंचाली हसू लागली. त्या स्त्रीने तिचा चेहरा कुरवाळत म्हणाली, तू हसतेस तेव्हा फार सुंदर दिसतेस. नेहमी असंच हसत राहा. आता सांग ना, का रडत होतीस? पंचालीने हळू आवाजात उत्तर दिलं, तुम्ही माझ्या आईसारख्या दिसता. मला आईची खूप आठवण येते. त्या स्त्रीने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, सौरभकडून तुझ्या आईवडिलांविषयी ऐकलं आहे. काळजी करू नकोस. आता मीच तुझी आई आहे. मला आई म्हण, चालेल ना? हो, असं म्हणताच राईने आईला घट्ट मिठी मारली. ही कोण ग गोड मुलगी? ती बाई गुडघ्यावर बसून विचारू लागली. आई, ही माझी मुलगी राय आहे, पंचालीने सांगितलं. हो हो, सौरभने मला कालच सांगितलं होतं. म्हणजे तू माझी नात झालीस. किती गोड आहेस बघ. मला अशी गोड नात मिळाली. तू माझी आजी आहेस? रायने पंचालीकडे पाहून विचारलं. पंचालीने मान डोलावली आणि राय आनंदाने उड्या मारू लागली. येस, मला आजी मिळाली. माझी आजी किती गोड आहे. तिच्या या निरागस हसण्याने पंचालीच्या मनात हलकीशी वेदना उमटली. तिचं हास्य मला कोणाची आठवण करून देते. त्या बाईने, म्हणजे अभिची आई अनुने संशयाने म्हटलं. खरंच? कुणाची आठवण येते तुम्हाला आई? अभि विचारू लागला. नेमका आठवत नाही, पण ती व्यक्ती आपल्याशी फार जवळची होती, अनु म्हणाली, ज्यामुळे पंचालीला थोडं हलकं वाटलं. यानंतर अनु तिला आत घेऊन गेली आणि दोघी बोलत होत्या. तेवढ्यात एक पुरुष तिथं आला. अनु थोडी घाबरली. पंचालीने त्याला पाहिलं. तो म्हणजे अभिचा वडील विक्रमसिंह. तोच माणूस ज्याचा तिला आयुष्यात सगळ्यात जास्त तिरस्कार होता. तर तू पांचाली घोष आहेस? विक्रमसिंह प्रश्नार्थक नजरेने विचारलं. मग अनुकडे वळून आज्ञा केली, अनु, मला पाणी आण. अनु तिथून निघून गेल्या आणि पंचालीला विक्रमसिंहासमोर एकटी उभी ठेवून गेल्या. ते जवळ येत म्हणाले, मला ठाऊक आहे तू कोण आहेस. तू स्वतः सांगशील का की मीच सांगू? त्यांच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक स्मित होतं, ज्यामुळे पंचाली अस्वस्थ झाली. पंचाली समोर उभी होती, डोळ्यात निर्धार. तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे मिस्टर सिंह? तिने शांत पण ठाम आवाजात सांगितलं. विक्रमसिंह उपहासाने हसत म्हणाला, माझ्याकडे तुझ्याबद्दल पुरेशी माहिती आहे ग डार्लिंग. खरंच? पंचालीचा स्वर थोडा तिरस्कारपूर्ण होता. विक्रम पुढं झुकत म्हणाला, पांचाली घोष नव्हे तर मुखर्जी.
त्या माजी माफिया अभिजित मुखर्जींची मुलगी आहे, ज्याला 20 वर्षांची शिक्षा झाली होती. पण स्वतःच्या बायकोचा खून केल्यामुळे त्याला 2 वर्ष आधी सोडण्यात आलं. मग तुझं संगोपन तुझ्या आईकडच्या मोठ्या मामाने केलं. त्याने तुला आपल्या स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त जपलं. पण जेव्हा त्याच्या मुलीने त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं, तेव्हा त्याने तिचा चेहराही पाहायचा बंद केला आणि त्यामुळेच तू तिच्या लग्नालाही जाऊ शकली नाहीस. पण नशिबाने काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. ती परत आली कारण तिच्या नवऱ्याने तिच्या जीवावर बेतला होता. सुदैवाने तिच्या सासरच्यांना ती जिवंत असल्याचं माहितीच नव्हतं. नंतर तिला कॅन्सर झाला आणि ती गेली. आता सांग, तुझ्या बहिणीचं नाव काय होतं? तू तिला शोनाई म्हणायचीस, पण खरं नाव ओह सॉरी होतं. पांचालीने निर्धाराने उत्तर दिलं. सोनालिका घोष. हे ऐकून विक्रमसिंह थोडा वेळ गोंधळला. त्याला वाटलं होतं की पांचाली ते नाव लपवेल, पण तिने स्वतःच सांगितलं. पांचाली पुढं म्हणाली, तुम्हाला एवढंच माहीत आहे का? नाही ग डार्लिंग, विक्रमने उपहासाने स्मित केलं. मला आणखीही माहीत आहे. तू इथे आली आहेस माझा आणि अभिचा बदला घेण्यासाठी. अरे विक्रम, तुला वाटतं का की तू हे अभिला सांगशील तर तो माझ्यावर द्वेष करेल? तू एवढा मूर्ख नाहीस. नक्कीच करेल, जर मी त्याला हे सांगितलं तर, विक्रम म्हणाला. पांचालीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. तो कधीच विश्वास ठेवणार नाही. तुझ्याकडे काही पुरावेच नाहीत, पण माझ्याकडे आहेत. ज्या दिवशी माझ्या आईचा खून झाला, त्या दिवशी माझ्या वडिलांच्या घरी एक गुप्त सभा झाली होती. तुम्हाला वाटतं का की मला माहिती नाही की तिथं कोण होतं किंवा कोणाने माझ्या वडिलांना ब्लॅकमेल करून आईला मारायला लावलं? खरंच तुझ्याकडे पुरावे आहेत का? विक्रमने तिरस्काराने विचारलं. मी पुरावे नसताना कधीच बोलत नाही. माझे वडील आजही मला परत हवे आहेत. जर मी सांगितलं तर ते पुरावे देतील आणि तुम्हाला माहिती आहे ते करतील. पंचाली ठामपणे म्हणाली. जा सांग पोलिसांना, विक्रम हसत म्हणाला. मी मूर्ख नाही विक्रम. पोलीस तुझ्या खिशात आहेत हे मला ठाऊक आहे. पण जर मी हे माध्यमांना सांगितलं किंवा तुझ्या बायकोला आणि मुलींना तुझ्या काळ्या कृत्यांबद्दल कळालं तर तू संपलास. एवढंच नाही, जर त्यांना कळालं की तूच माझ्या बहिणीला मारायचा प्रयत्न केला आणि तिची संपत्ती व व्यवसाय बळकावला तर कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. विक्रम गुरगुरला. सगळे माझ्यावरच विश्वास ठेवतील. मला ठाऊक आहे की अभिचा माझ्या बहिणीच्या मृत्यूस काही संबंध नाही. म्हणूनच तुला माझा अर्थ कळतोय ना? पंचाली शांत पण धारदार आवाजात म्हणाली. मला माहिती आहे तू बदला घ्यायला आली आहेस. मी हे सौरभला सांगेन, विक्रम खवडून म्हणाला. अरे वा, जा सांग, पंचालीने उपहासाने उत्तर दिलं. मला तुझी सगळी योजना माहिती आहे, विक्रम ठाम झाला. पंचाली हसले. एकच प्रॉब्लेम आहे विक्रमजी, मला तुझ्या सगळ्या योजना माहिती आहेत, पण तुला माझ्या योजनांची कल्पनाही नाही. इथं जे काही घडतंय ते सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे. अभिला माझ्या मैत्रिणीच्या लग्नात भेटणं, अपघात, त्यानंतरचं बोलणं, चालणं, मैत्री, माझा वाढदिवस, आकाशचं येणं, माझ्या वडिलांचं परत येणं, अभिला माझ्या घराबद्दल खरं सांगणं आणि शेवटी त्याचा प्रस्ताव, सगळं माझ्या प्लॅनचा भाग. तुला सांगू का माझी पुढची योजना काय आहे? तुझ्या आणि तुझ्या लाडक्या मुलामध्ये गैरसमज निर्माण करणं. सौरभ कधीच माझ्याबद्दल गैरसमज ठेवणार नाही, विक्रम ठाम म्हणाला. तुम्हाला माहिती आहे विक्रमजी, जशी एक बाई नातं बनवू शकते तशी ती तोडूही शकते. सौरभला तुझ्यावर अविश्वास ठेवायला लावणं माझ्यासाठी काहीच मोठं नाही. मी तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी स्वप्नभंग होणार आहे. काय करणार आहेस? मला ठार मारणार आहेस का? विक्रम उपहासाने म्हणाला. नाही, मी तुला ठार मारणार नाही. मला खुनी व्हायचं नाही ठरवलंय. मी तुझ्याकडून सगळं हिरावून घेईन. तुझा मुलगा, तुझं कुटुंब, तुझा सन्मान, तुझा व्यवसाय, तुझी संपत्ती, आणि मग तू आपोआप मरशील, अगदी माझ्या दीदीसारखा. पांचालीने थंडपणे उत्तर दिलं. तू काहीही करू शकत नाहीस. मी आत्ता सांगितलं तर सौरभ तुला सोडून जाईल, विक्रम उर्मटपणे म्हणाला. पांचाली हसली. अरे तुला बहुतेक माहितीच नाही, तुझा लाडका मुलगा आणि मी पुढच्या आठवड्यात लग्न करणार आहोत, विक्रमसिंह दातोट खाऊन म्हणाला. तो कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही, पांचाली ठाम आवाजात म्हणाली. तो नक्कीच करेल. तुला माहिती आहे का? कारण तो माझ्यावर प्रेम करतो, विक्रमने रागाने उत्तर दिलं. अशक्य. तो तुझ्याशी लग्न फक्त तेव्हाच करेल जेव्हा तू जिवंत राहशील. तो संतापून ओरडला. अगं राड, माझा मुलगा माझ्यापासून हिरावून न्यायचा आहे तुला? असं म्हणताच त्याने तिला जोरात थप्पड मारले. तिचं डोकं भिंतीवर आपटलं आणि कपाळातून रक्त येऊ लागलं. कसं बसं उठताच विक्रम झेपावून तिच्या गळ्याला पकडतो. श्वास अडकून पंचाली हळूहळू बेशुद्ध होत होती. डोळे बाहेर येऊ लागले, नजरेसमोर धुसर दिसू लागलं. पण अचानक एका प्रचंड शक्तीने विक्रमला मागे ढकललं आणि तिला आधार दिला. तो दुसरा कोणी नसून अभि होता. अभि ओरडला. काय चाललंय हे डॅड? तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात? विक्रम घाबरून म्हणाला.
बेटा तुला या मुलीबद्दल काहीच माहिती नाही. ती ती म्हणजे अभि मध्येच थांबत म्हणाला. बस डॅड, मी पुरेसं पाहिलं, पुरेसं ऐकलं. मला काहीही अधिक जाणून घ्यायचं नाही. तुम्ही इथून निघून जा. पण बेटा, विक्रम थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. डॅड, अभिने आवाज चढवला. विक्रम पुन्हा विनंती करू लागला. फक्त एकदा ऐक मला. ही मुलगी चांगली नाही. ती सूड घ्यायला आली आहे. मला आणि तुला मारायला आली आहे. हे ऐकून अभि चकित झाला. काय? डॅड, तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही काय बोलताय? विक्रम आग्रहाने म्हणाला. बेटा, या राळेशी लग्न करू नकोस. पण अजून ऐकून न घेताच अभि संतापून म्हणाला. गप्प बसा डॅड. तुम्हाला माहिती आहे ती माझ्यासाठी कोण आहे? मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. मला तिची सवय झाली आहे. जर ती मला सोडून गेली तर मी मेलो. असं म्हणत त्याने पंचालीला आपल्या खोलीत नेला आणि तिच्या कपाळाला पट्टी बांधू लागला. जाताना पंचालीने मागे वळून विक्रमकडे पाहिलं आणि एक दुष्ट स्मित केलं. पांचाली अभिच्या अचानक आलेल्या उपस्थितीमुळे थोडीशी दचकली होती. तिच्या मनात भीती होती की कदाचित त्याने तिच्या आणि त्याच्या वडिलांमधील काही किंवा पूर्ण संभाषण ऐकले असेल. पण तसे काही दिसत नव्हते. तिला ते कसे कळले? कारण तिला अभि चांगलाच माहीत होता. तो विचार करण्याआधी कृती करणारा माणूस होता. जर त्याने काही ऐकले असते तर ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसले असते. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे CA पूर्ण केल्यानंतर तिने मानसशास्त्रात मास्टर्स केले होते. स्वतःचा व्यवसाय उभारताना तिने ते पूर्ण केले होते. त्याच्या खोलीत पोहोचल्यावर अभिने तिला पलंगावर बसवले. नंतर त्याने फर्स्ट एड बॉक्स आणून तिच्या जखमेवर औषध लावायला सुरुवात केली. पंचाल त्याच्या डोळ्यांकडे पाहत होती. त्याचे तपकिरी डोळे किती मोहक दिसत होते. संपूर्ण आयुष्यभर ती फक्त त्यांच्याकडे बघू राहू शकेल असा विचार तिच्या मनात आला आणि ती लगेचच दचकली. मी काय बोलले आता? नाही, मी त्याचा तसा अर्थ काढला नाही. तेवढ्यात अभिने थोडं जोरात जखमेवर दाबलं. पंचालीने किंकाळी फोडली. तो घाबरून गेला. अभि घाईघाईत म्हणाला. काय झालं? लागलं का? मला माफ कर प्लीज. हे ऐकून पंचाली खळखळून हसू लागली. तिचं हसू पाहून तो थोडा अस्वस्थ झाला. पण लगेचच त्याला तिचा खोडकरपणा कळाला. ती पळू लागली आणि तोही तिच्या मागे धावत सुटला. काही वेळानंतर दोघेही दमून थांबले. अभि दमलेल्या आवाजात म्हणाला. तू माझी फिरकी घेत होतीस? पंचाली खट्टाळपणे हसत म्हणाली. हो. पण अचानक अभिचा चेहरा उतरला. पंचालीने विचारलं. काय झालं अभि? तो हळू आवाजात म्हणाला. खरं सांगायचं तर माफ कर पंचे. माझ्या बाबांनी जे काही केलं त्याबद्दल. पंचाली शांतपणे म्हणाली. अरे, तुला खरंच वाटतं मी इतकी संकुचित विचारांची आहे? ते तुझी काळजी घेतात. त्यांना वाटतं मी तुझ्यासाठी योग्य नाही. शेवटी माझे वडील. कदाचित आपलं लग्न व्हायलाच नको. अचानक अभि जवळ आला आणि तोंडावर बोट ठेवून तिला गप्प बसवलं. तो ठामपणे म्हणाला. तू खरंच असं समजलीस की माझे बाबा तुझ्याबद्दल चुकीचा विचार करतात म्हणून मी तुला सोडून जाईन? कधीच नाही. आय लव्ह यू. तो आणखी जवळ येऊ लागला. घाबरून पंचाली उठली आणि मागे सरकू लागली. खोलीत फक्त दोघेच असल्याने तिच्या मनात गोंधळ निर्माण झाला आणि मग तिच्या सगळ्यात वाईट जाणवलं. तिचा पाठमोरा भिंतीला लागला. अभि अगदी जवळ होता. ती बाजूने निसटायचा प्रयत्न करत होती पण त्याने दोन्ही हातांनी मार्ग अडवला. ती जणू कैद झाली होती. पंचाली घाबरत म्हणाली. अभि, काय करतोयस? बाजूला हो. तो खोळकर हसत म्हणाला. का? तुला घाबरल्यासारखं वाटतंय? मिस पांचाली गोष्टला घाबरायला होतंय? ती अळखळत म्हणाली. नाही, तसं नाही. पण जर कोणाला आपल्याला असं पाहिलं तर? अभि चिडवून म्हणतो. अरे वा, अगदी सिनेमातला डायलॉग. पण मला पटणार नाही. तो आणखी जवळ येऊ लागला. पंचालीला त्याचे हेतू समजत होते. आता कसं सुटायचं असा विचार ती करत असतानाच अचानक एक खळखळून हसण्याचा आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं तर दारात अभिची धाकटी बहीण संध्या उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हसू आवरत नव्हतं. अभि वैतागून म्हणाला. अगं, आत येण्याआधी दार ठोठावता येत नाही का तुला? संध्या हसतच म्हणाली. मी कधी ठोठावलंय का रे आत्तापर्यंत? ही माझी चूक नाहीये, ही तुझीच आहे. रोमॅन्स करायचा होता तर आधी दार लॉक करायला हवं होतं ना वहिनीसोबत. पंचाली लगेचच घाईघाईत म्हणाली. नाही संध्या, तसं काही नाहीये. तू चुकीचं समजलीस. संध्या खट्याळ हसत म्हणाली. हो, नक्कीच वहिनीच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं आणि भैया ते काढत होते. बरोबर ना वहिनी? चला ना, नंदेला खरं कबूल करून टाका. अभि थोडा गोंधळून म्हणाला. तू इतकी खट्याळ केव्हा झालीस? संध्या लगेचच उत्तरली. श्श, गप्प बस. मी फक्त जेवायला बोलवायला आले आहे. आईने तुम्हा दोघांना खाली बोलावलंय. असं म्हणत ती हसत हसत खाली निघून गेली. संध्या गेल्यावर अभि पुन्हा पंचालीकडे वळला आणि पुन्हा तिच्या जवळ यायला लागला. पण यावेळी पंचालीने हुशारीने चुकवलं आणि खोलीतून बाहेर पडली.
तो तिच्या मागे धावत सुटला. दोघं खाली पोहोचले तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. घरात सगळे उपस्थित होते, फक्त विक्रम कुठेच दिसत नव्हते. काय झालं असेल त्यांना, असा विचार पंचालीच्या मनात चमकून गेला. तेवढ्यात अभिची आई अनिता सिंग तिच्या जवळ आली आणि जखमेवर बघत काळजीने विचारलं, अगं बाळा, हे काय झालं? पट्टी का बांधली आहेस? थोड्या वेळापूर्वी तर सगळं ठीक होतं ना? अभि काही बोलणार इतक्यात पंचाली लगेच म्हणाली, अगं काकू, माझ्याच चुकीमुळे हे झालं. तुमचं घर बघत बघत मी चुकून घसरले आणि डोकं जरा जोरात आदळलं. अभि मध्येच म्हणाला. पण खरं तर पंचाली लगेच त्याचं बोलणं थांबवत म्हणाली, आणि अभि वेळेवर आला नसता तर मला आणखी दुखापत झाली असती. अनिता काकू सुटकेचा निश्वास सोडत म्हणाल्या, अगं बाळा, असं होतं कधी कधी. मला पण नेहमी घसरते, पण पुढे जरा काळजी घे. चल आता बस, जेवण कर. पंचाली बसली आणि अभि तिच्या शेजारी बसला. तो हळू आवाजात तिच्या कानात कुजबुजला, तू खोटं का बोललीस? खरं सगळ्यांना का नाही सांगितलंस? पंचाली शांतपणे म्हणाली, मला नाही वाटत की माझ्यामुळे तुझ्या घरात काही गैरसमज व्हावा. तेवढ्यात संध्या पुन्हा खोडकरपणे म्हणाली, आई, मला वाटतं काही लोकांना त्यांची प्रायव्हसी मिस होत आहे. अनिता काकू थोडा गोंधळात म्हणाल्या, काय ग, मला कळालं नाही. संध्या हसत म्हणाली, अगं आई, बघ ना, भैया आणि बहिणी कसे कानात कुजबुज करतायत. पंचाली लगेचच गडबडून म्हणाली, नाही नाही, तसं काही नाहीये. अभि मात्र ठाम आवाजात बोलला, हो खरंय आई, खरं तर मला काही सांगायचं होतं. मी आणि पंचाली पुढच्या आठवड्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतोय. पंचालीला वाटलं त्याची आई दुखी होईल किंवा काहीतरी त्रास होईल, पण तिथे काही वेगळंच घडलं. अनिता काकूंच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता. त्या उत्साहाने म्हणाल्या, वा बेटा, किती छान बातमी आहे ही. कित्येक वर्षांनी आपल्या घरात काहीतरी चांगलं घडतंय. मला खूप आनंद झाला. पण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का? आधी थाटामाटात लग्न करायचं ना? अभि थोडा संकोचून म्हणाला, पण आई, वेळ खूपच कमी आहे. अनिता काकू लगेच म्हणाल्या, अरे काळजी करू नकोस सौरभ, वेळेबद्दल तू विचारच करू नकोस, मी सगळं जमवून घेईन. तसंच पंचाली बेटा, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? अभि लगेच म्हणाला, तिला कसला प्रॉब्लेम असेल आई? अनिता काकूने त्याला डाफरलं, मी तुला विचारलं का? तिला बोलू दे. बोल ग बेटा. पंचाली थोडी अळखडत म्हणाली, अगं खरं सांगायचं तर मी थाटामाटात लग्न करू शकत नाही. अनिता काकू आश्चर्याने विचारतात, का गं बाळा? पांचालीने खोल श्वास घेतला आणि स्पष्ट केलं, खरं तर आमच्या कुटुंबात कुणालाच माझ्या आणि अभिच्या नात्याबद्दल माहिती नाही, आणि आता अचानक लग्नाचं ठरलंय. जर मी थाटामाटात लग्न केलं तर माझे मामा, ज्यांनी मला वाढवलं, ते खूप दुखावतील. म्हणून मी आणि अभि आधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून नंतर एखाद्या मंदिरात शांतपणे विधी करू, असा विचार केला आहे. अनिता काकू थोड्या नाराजीने म्हणाल्या, मला वाटलं होतं तुझ्या लग्नात खूप दणदणाट असेल. पण असो, मी पंडित आणते आणि मंदिरात तयार राहीन. पंचाली लगेच घाबरून म्हणाली, नाही नाही काकू, तुम्ही लग्नाला हजर राहू शकत नाही. आमच्या कुटुंबात असा नियम आहे की वरपक्षाने काहीही व्यवस्था करायची नसते. सगळं वधूपक्षच पाहतो. आणि जर माझ्या घरच्यांना समजलं की तुमच्या घरातून कोणीही आमच्या लग्नाला आलं होतं तर ते नक्कीच लग्नाला नकार देतील. अनिता काकू थोडा गोंधळून म्हणाल्या, हं? पंचाली लगेच म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी वचन देते की आपल्या रिसेप्शनमध्ये दणदणाट असेल. पण प्लीज, मला आशा आहे तुम्ही रागावणार नाही किंवा दुखावणार नाही. अनिता काकू गंभीर चेहऱ्याने म्हणाल्या, हो, मी खरंच रागावले आहे. पांचाली घाबरत म्हणाली, पण का? अनिता काकू प्रेमाने हसल्या, कारण तू मला सतत काकू म्हणतेस, आता मला आई म्हण. पांचाली थोडी थरथरतच म्हणाली, मग मी आई? अनिता काकू मृदू स्वरात म्हणाल्या, हो ग प्रिये. पांचालीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिच्या तोंडून आई हा शब्द कित्येक वर्षांनी बाहेर पडला होता. तिच्या मनातल्या खऱ्या आईच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. अनिता काकू तिच्या जवळ येऊन तिला घट्ट मिठी मारते. पंचाली जोरजोराने रडू लागली. अनिता काकू तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला समजावत होत्या. पण त्या क्षणी पंचालीला सगळं आठवलं. नाही नाही, मी या लोकांसमोर भावनिक होऊ शकत नाही. हे लोक रक्ताचे तहानलेले खुनी आहेत. मला आकाश, राज आणि दियासोबत पुढचं पाऊल आखायचं आहे. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.